आता आम्ही निघालो आहोत मार्लेश्वरला. सकाळचा नाश्ता संगमेश्वर एसटी स्टँड मधला. पाऊस पडलाय त्याच्यामुळे रस्ते ओले आहेत, म्हणून गाडीनं जरा हळू चालवते. मार्लेश्वर आहे 17 किलोमीटर आणि सुंदर मंदिर आहे ना. हा बघा, हा कोल्हापूरला जातो आणि हा जातो मार्लेश्वरला. श्री मार्लेश्वरांच्या दर्शनाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असते. मंदिराकडे जाण्यासाठी आहे ना, 530 पायऱ्या आहेत. स्वयंभू श्री मार्लेश्वरांचे देवस्थान. हर हर मार्लेश्वर. इथे असे जिवंत साप वगैरे दिसतात, असे वगैरे असतात मंदिरामध्ये, पण त्यांचं काही टायमिंग वगैरे काही नसतं. तेव्हा इथे या मंदिराला सुद्धा मार्लेश्वर मंदिरच म्हणतात. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मंडळी आता सकाळचे वाजले 6 आणि मंडळी आता आम्ही निघालो आहोत मार्लेश्वरला. मार्लेश्वर भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालोय 6 वाजता. आम्ही दोघेच जातोय बाईकवरून, त्याच्यामुळे जरा सकाळी लवकर निघायचंय. दर्शन पण लवकर घेऊ आणि मग दुपारी ऊन व्हायच्या आधी म्हणजे 12-1 वाजेच्या आतमध्ये आपण परत घरी पोहोचणार आहोत. तर मंडळी आता निघालोय, छान मार्लेश्वरांचं दर्शन घेऊ आणि मग घरी येऊ. चला त्या मंडळी. तर मंडळी आता संगमेश्वर मार्केटला आलोय आणि हा संगमेश्वर मार्केटवरील वरचा ब्रिज आहे नदीवरील. आणि हे बघा, आता आज आहे बुधवार, त्याच्यामुळे ना सगळं आता हे सुकी मच्छीच्या सगळ्या गाड्या वगैरे आल्यात. आज इकडे ह्या ठिकाणी ना बुधवारचा सुकी मच्छीचा बाजार लागतो. हे बघा, सगळ्या गाड्या वगैरे आल्यात. तर चला आता आपण फटाफट निघूया. हे बघा, सगळेजण आता आपली दुकानं लावतील. बुधवारच्या बाजाराची तयारी चालली आहे. संगमेश्वर एसटी डेपो मध्ये आलोय आणि इथे आपण जरा ना नाश्ता करू. आता सकाळचे वाजले आहेत 6:21 आणि बरीचशी मंडळी अजून एसटी स्टँड मध्ये आहेत आणि ही लालपरी आली. एसटी स्टँडच्या कॉर्नरला असणारा इथे एक गाडी आहे, याच्याकडे नाश्ता चांगला मिळतो, यांच्याकडे नाश्ता करूया आपण. भाऊ काय नाश्त्याला? शिरा आणि फक्त शिरा पोहे. सकाळचा नाश्ता संगमेश्वर एसटी स्टँड मधला. चला मंडळी, नाश्ता वगैरे केलाय आणि आता इथून निघालोय संगमेश्वर बस स्थानक. आणि आता इथून आपला प्रवास देवरुख मार्गे मार्लेश्वर. त्या लोवले गावामध्ये आलोय आणि हे बघा, सकाळचे आता वाजले 6:36 आणि जरा ना पाऊस पडलाय, त्याच्यामुळे रस्ते ओले आहेत, म्हणून गाडीनं जरा हळू चालवतोय. पण वातावरण एक नंबर आहे, खूप सुंदर. रस्ते ओले झालेत आणि एकदम ना निसरड झाले रस्ते, त्याच्यामुळे गाडी एकदम जरा हळू चालवतोय. लवले गाव आणि इथून मला वाटतं देवरुख आहे 14 किलोमीटर आहे. सूर्यदेवाचं दर्शन झालंय, सकाळचे 6:45 वाजले आणि सूर्योदय झालाय. तर मंडळी बघा, आता आपण इथे मार्लेश्वर फाट्यावरती आलोय आणि इथून मार्लेश्वर आहे 17 किलोमीटर. आणि इथून सरळ गेलो की इथून आपण जाणार साखरप्याला आणि इकडे मागे देवरुख शहर आहे. तर इथून आता आपण पुढे निघालोय, आपण मार्लेश्वरकडे निघूया. चला, हर हर मार्लेश्वर. शिव शंभूचा महिमा.
मार्लेश्वर 17 किलोमीटर. आता रस्ता छान केला. हा, पहिला एकदम खडबडीत रस्ता होता. आता हा रस्ता एकदम सरळ सरळच आहे. कुठे वाकडा तिकडे जायची गरज नाही. इथून 17 किलोमीटर सरळ सरळ जायचं आपल्याला. समोर येणारं मंदिर बघायचं, मार्लेश्वराचं. सुंदर मंदिर आहे ना. जाऊयात का मंदिरात? बंद आहे. बंद आहे हो. येताना जाऊया, अजून उघडले नाही. आता आपण ना मारळ गावामध्ये पोहोचलोय बघा. इथून मारळ 1 किलोमीटर आहे आणि इथून ना कोल्हापूरला जायला सुद्धा रस्ता आहे. इथून हा बघा, हा कोल्हापूरला जातो आणि हा जातो मार्लेश्वरला. हा कोल्हापूर अंबाघाट मार्गे जातो आणि आता आपण मार्लेश्वरकडे आपण निघालोय. तर मंडळी, फायनली मार्लेश्वर मंदिराजवळ पोचलो आहे आणि आता सकाळचे वाजलेत 7:45 आणि सकाळ सकाळ लवकर आलो आहे आणि छान आता मार्लेश्वरांचं दर्शन घेऊ. तर चला वरती जाऊयात. आणि बघा, इथून आहे ना अशा पायऱ्यांना सुरुवात होतं. हर हर मार्लेश्वर. आजूबाजूला ना अशी बरीचशी दुकानं आहेत, हॉटेल वगैरे आहेत. इथे आल्यानंतर आपण चहा नाश्ता वगैरे करू शकतो. आणि इकडे बरीचशी जागा आहे जिथे आपण गाड्या वगैरे पार्क करू शकतो. चला. ओम नमः शिवाय. हर हर मार्लेश्वर. आणि श्री मार्लेश्वरांच्या दर्शनाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असते. इकडे पाहू शकता, असा फलक लावला आणि त्याच्यावरती माहिती दिलेली आहे. तर मंडळी, आता आपण मंदिर परिसरामध्ये पायऱ्यावरती चढत आलोय आणि संपूर्ण मंदिराकडे जाण्यासाठी आहे ना 530 पायऱ्या आहेत. आता जवळजवळ आपण अर्ध्या टप्प्यामध्ये आलोय आणि पुढे अजून 230 पायऱ्या आहेत बाकी. हळूहळू आपण जाऊयात वरती. आणि आज आहे ना वार मधलाच आहे, बुधवार आहे, त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही. छान वाटतंय, शांत परिसर. एका अर्ध्या टप्प्यामध्ये आपण आलो आता. किती सुंदर वाटते ना. हो, इथे होता. भोले बाबांच्या दर्शनाला आलोय. पायऱ्या सोडून सोडून ना मुलगी दमली भोले बाबांची. चल, हात पकड. हर हर महादेव. जय भोले.
एकदा केदारनाथला जायचं हो लवकरच जाऊया केदारनाथला पण. हो. केदारनाथ आणि काशी बघायचं मला. जाऊयात भोले बाबांच्या आशीर्वादाने लवकरच जाऊ आपण. सकाळी लवकर आले ना त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही. आणि हे बघा जय हनुमान. बॅग पकडा, मला भीती वाटते. आता इकडे ना पुढे जराशी माकडं वगैरे येतात. तर मंडळी बघा आता मार्लेश्वर देवस्थान ज्या ठिकाणी भोलेबाबांची काळोख आहे तुझा. गुहा आहे त्या ठिकाणी आपण पोचलोय आणि इथे काम सुरू आहे. इथे जाण्याचा हा मार्ग आहे. चला या ठिकाणी आपण आलेलो आहे. हो हो काय कधी आलो की आम्ही आपल्या इकडेच होतो. इथे ठेवू आतमध्ये बॅग ठेवू का आतमध्ये? ठीक आहे. घे यांच्याकडे. माझी बॅग पण ठेवून दे. हां ठेवू बॅग माझी. हां दे. चला मंडळी मंदिर परिसरात आलो आहे आणि बघा किती सुंदर परिसर आहे. आणि इथे समोर महादेवांची मंदिराची जी काय गुहा आहे ती इथे आहे. चला मार्लेश्वराच्या गुहेमध्ये जाऊयात. किती सुंदर आहे बघा. स्वयंभू श्री मार्लेश्वरांचे देवस्थान. हर हर मार्लेश्वर. हर हर मार्लेश्वर. जय भोले बाबा. नाव सांगा आपलं. अतिश नाव कसं? माझं नाव राकेश काजरेकर, हिचं गौरी काजरेकर. जय राजा गौरी राकेश काजरेकर. देवा तुझ्या पायाचे सह कुटुंब सह परिवार येऊन त्यांनी तुला हातभेट म्हणून नारळाचं फळ दिलंय. देवा मान्य करून घ्या. काय देवा त्यांच्या हातून काय चुकवते त्यांना बी क्षमा करून देवा त्यांच्या घर कुटुंबात सर्वांना सुख शांती द्या. जे त्यांच्या मनामध्ये देवा इच्छा आहे त्या परिपूर्ण करा. सर्वांना सुखी देवा सांभाळ करा कुटुंबांना सर्वांना. जय शंभो. हर हर मार्लेश्वर. बाबा इथली काही थोडक्यात माहिती सांगू शकाल का? हे स्वयंभू स्थान आहे शंकराचं. हां पांडवकाळी मंदिर आहे आमचं. हो हे स्वयंभू लिंग आहे स्वतःहून तयार झाले. हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये काही देवस्थान मोडत नाही आमचं. वरती आहे मल्लिकार्जुन. हो. हे. आणि इथे असे जिवंत साप वगैरे दिसतात अशी साप वगैरे आख्या असतात मंदिरामध्ये. हो, पण हो. त्यांचं काही टायमिंग वगैरे काही नसतं. बरोबर. केव्हा इथे बाहेर पडणार हो कुठून इथे येणार या मंदिरामध्ये बरं. असं. बाकी काही नाही. छान धन्यवाद. हर हर मार्लेश्वर. जय राजा संदेव रंग देवा तुमच्या पाय जेवून त्यांनी तुला आपला जडून नारळाचं फळ दिलंय. देवा मान्य करून घ्या. मनाच्या इच्छावरी पूर्ण करा. सर्वांना सुखी देवा सांभाळ करा. जय शंभो. हर हर मार्लेश्वर. जय मल्लिकार्जुन. काका वरती जाऊ का जरा इथे?
ओम नमः शिवाय. मंडळी मंदिरामध्ये गेलो होतो आतमध्ये, छान दर्शन वगैरे झालं आणि आतले जे पुजारी होते काका त्यांनी छान माहिती सुद्धा सांगितली. आता दर्शन घेऊन आहे ना बाहेर आलोय आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती सुंदर आहे. बघा इथे खाली एक कुंड आहे आणि इकडे बघा हा जो समोर आहे हा धारेश्वर धबधबा. काही मंडळी तिकडे गेलेत बघा, थोडी मुलं तिथे दिसत आहेत. धबधब्याचा आता प्रवाह थोडा कमी आहे, नाहीतर जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा इथून असंख्य धबधबे येत असतात. आणि हा जो धबधबा आहे ना हा 7वा धबधबा आहे. याच्यावरती असे 6 धबधबे आहेत. ड्रोन मधून जेव्हा आपण शूट वगैरे घेतात ना तेव्हा त्याच्यामध्ये दिसतं. आणि प्रत्येक ठिकाणात नाही ना असे शेकडो धबधबे येत असतात. हा सगळ्यात मोठा धबधबा आहे. तिथे बघा मुलं त्या धबधब्याखाली नाही तिथे आंघोळ करतात. खूप सुंदर परिसर आहे बघा, एवढं शांत. हर हर महाबळेश्वर. चला मंडळी, भोले बाबांचं दर्शन घेतलंय मार्लेश्वरांचं आणि आता इथून आम्ही निघालोय. मंडळी मार्लेश्वर मंदिराकडनं इथून आपण आलो आणि इथून आल्याच्या नंतर आहे ना अंगवली या ठिकाणी आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय यांचं एक आहे ना इथे सुंदर असं मंदिर आहे. तर हे मंदिर पाहण्याचा आपल्याला मोह झालाय, तर म्हटलं जाऊयात आणि हे मंदिर जर आपण पाहूयात आणि तुम्हालाही दाखवते मंदिर किती सुंदर आहे बघा. या मंदिराला सुद्धा मार्लेश्वर मंदिरच म्हणतात. आणि जसं मंदिराकडे आतमध्ये आलो समोरच एक दीपस्तंभ आहे, खूप सुंदर काळ्या पाषाणामध्ये कोरलेला हा सुंदरसा दीपस्तंभ. आद्य देवस्थान मार्लेश्वर देवालय अंगवली. मंदिराचा जीर्णोद्धार 12 जानेवारी 2024 रोजी झालेला आहे आणि विश्वस्त आहेत विष्णू जंगम. चला तर मंदिरात जाऊयात, देवाचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. मधाचा पोळा आहे. हर हर महाबळेश्वर. सुंदर मंदिर आहे. ओम नमः शिवाय. वाह, खूप सुंदर. मंदिरात वरती जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत, खूप छान. हर हर महाबळेश्वर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
तर मंडळी, मार्लेश्वर मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आलो, स्वयंभू मार्लेश्वर मारळगाव. आणि तिथून आल्याच्या नंतर या ठिकाणी असणाऱ्या या मार्लेश्वर मंदिराच्या सुद्धा आपण दर्शन घेतलंय. तर मंडळी, आज आपण जो मार्लेश्वर दर्शनाचा जो काही व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, आता हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.